शेतकरी म्हणलं की बैलजोडी आलीच हा समीकरण जुळलेला आहे. कारण ग्रामीण भागात आजही शेतीला बैलाशिवाय पर्याय नाही. काल शिरूरमध्ये ज्या शर्यती झाल्या त्या शर्यतीमध्ये पिंट्या आणि सरपंच ह्या दोन बैलांनी शर्यत जिंकल्यावरती ज्या मालकाने 80 वर्षाचे मालक होते त्या मालकांनी त्या पद्धतीने उड्या मारल्या. कारण 80 वर्षाचं वय असताना सुद्धा ज्या काकांनी त्या उड्या मारल्या ते काका आपल्या बरोबर आहेत. काका मला एक सांगा, तुम्ही हे बैल पाळलेली आहेत, तुमच्याकडे आहेत, हे किती वर्षापासून तुमच्याकडे आहेत? हो, हे मुलाला नाही सांगता येत तेव्हापासून. हे माझा नातू आहे तरी नाही सांगता येत. आता तुम्हाला हा बैलांचा जो शौक आहे हा कधीपासून आहे? हो म्हणजे तर लय लहानपणापासून, लय लहानपणा. आता हे तुम्हाला लहानपणापासून आहे, मग तुमचे वडील पहिले होते का पूर्वी? हो, काय करायचे वडील? हे काय हे छंद. आता याच्यामध्ये हा बैल जो आहे, हा जो बैल आहे हा किती वर्षाचा आहे? किंवा म्हणजे बाहेरून घेतलेला. हा, 3 वर्ष. किती वर्षाचा बैल आहे? किंवा 3 वर्षाचा. त्याला काय चारता काय, त्याला खाद्य काय काय आहे? आता दूध आहे 2 टाइम, सांजचं आणि सकाळी. आणि त्याला गव्हाचं पीठ आणि मकाचं. तो त्याचं नाव काय आहे आणि तो किती वर्षाचा आहे? हो, ते 15 वर्षाचा. बरं, त्याचं नाव काय? पिंट्या. आता जो पिंट्या आणि सरपंच जो आहे त्यांची जोडी काल होती, तर काय वाटलं तर जोडी पळून? हो, लय भारी आनंद वाटला. रेंज वाढली ना मोर. पावर देखले ते टाळी आली चौक. मग आम्हाला मागून प्रेम आला. बरं. आता मला एक सांगा, तुमचं वय आता 80 आहे. काल जशा उड्या मारल्या ही ताकद येते कुठून? ताकद लय पूर्वीपासून आहे. मलखांबापासून आहे. फार मलखांब ते बी आडी घालून, पायाची आडी घालून उघडा त्या टायमाला. नाही पाहता 80 वर्षामध्ये गावाकडे किंवा म्हातारे बसतात, तुम्ही काल उड्या मारल्या, ही ताकद आली कशी काय? ताकद मध्ये पॉवर वाटतो ना मोर. हे देखावलं ना मूड वाटतो मोर. त्याला चालू झालंय मोर काम आपलं. त्याला फायनल बोलते याच्यात ना. मग बघा. आता याच्यामध्ये मला एक सांगा, आता हे जे बैल असतात तेवढे पळतात, यांचा तुम्ही जीव लावता, कसा जीव लावता, काय करता तुम्ही? म्हणजे ह्या शब्दावरून म्हणजे आजो प्रेम वाटतो बाहेर. छाती वाटते, मला खत वाटते नाही. प्रेम वाटतो सगळ्या पब्लिकला. भारी बैल, घाटाचा 1 नंबर राजा बनून. जे आता बैल जे आहेत अजून किती वर्ष काढणार आहे? पुढल्या वर्षी तुम्ही खेळणार का? हो, लय आळा अजून. हीच जोडी लय आळा तुम्हाला दाखवते मोरल्या वर्षी. बरं, अजून काय आहे का बैल तयार व्हायला? तयार होत बैल अजून? अजून आहे ना, या गोठ्यात शेजारीची लगेच. हीच असलीची शर्यत मधलीची त्या गोठ्यातच आहे लगेच. आता ही काका मला सांगा, ही आता जात कुठली होई नेमकी? हे आपली गावरान गायांची. बर, खिलारी गायांची. हो, आपल्या जवळ आता सध्याला आहे हो का. या असले जसं जनावर सोडचं ना असं मोर निवडत. म्हणजे आपल्याला जे जनावर असतात खिलारी, त्यांचे जे वासर होतात ती सांभाळायची, पुढे करायची का? हो, लहानची मोठी करून दाखव. आता ही तुमची दुसरी पिढी आहे, पुढल्या पिढीला काय आहे करायला? तिसऱ्या पिढीला म्हणल्यावर म्हणजे आपणच सांगून मोरला काढून द्यायची. जशी शाळा चालू होती का, आता बारीक मुलाला काय घातले का लगेच येते का अक्षर. ते इकडून घेते थोडंफार, मग लाईनी लागते. आता आतापर्यंत मला सांगा, तुम्ही किती बक्षीस जिंकले असे? हो, म्हणजे बक्षीस चालू वर्षात या बैल आणल्यापासून 3 गाड्या मोटरसायकल आल्या. बर, एक तुम्हाला सांगतो, पहिली सणसवाडीची कुरुळी झालो बागुनीच्या आपली दावडी मध्ये. बर, आता ट्रॅक्टर आणला, काय करणार ट्रॅक्टरचं? ट्रॅक्टरचा अजून येतय मागून. बर, पैसे घेतले. मोरली पार्टी होती ना, तिला दोन जाग केले. काय हरकत नाही. हे ते चांगदेव शेंडगे, वय वर्ष 80,
पण काल ज्या पद्धतीने त्यांनी उड्या मारल्या याला आपण मराठी भाषेत म्हणतो शेतकऱ्याचा नादच खुळा. आपण हे दोन्ही बैल जे पाहत आहोत याच्यामध्ये हा सरपंच आहे तो पिंट्या आहे. पिंट्याने यापूर्वी हिंद केसरी किताब जिंकलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा बैल होऊन त्या पाहिलं तर या बैलांची निगा राखताना जे निगा राखतात ते निगा एकदम बारीक मुलं जी असतात आपल्या घरामध्ये त्या मुलांप्रमाणे हे काका जे आहेत त्यांना सकाळी रोज उठतात, त्यांना रोज दूध पाजतात. आता हा सरपंच जो आहे सरपंचला सकाळी दूध, संध्याकाळी दूध, दुपारचं जेवण असं 3 टाइम त्याला धान्य असतं. आणि एरवी जे असतात डॉक्टर वगैरे वेळे आहेत ते हा जो आपण पिंट्या बघतो तर हा हिंद केसरी आहे. म्हणजे मानाचा जो मान असतो तसं कुस्तीमध्ये हिंद केसरी जातं तसा हा हिंद केसरी आहे बैलांमधला. त्यामुळं शेतकऱ्यांक आजही जे विरंगुळा पाहतो शेतकऱ्याचं वय किती हे महत्वाचं नाही, परंतु आपण ज्या प्राण्यावरती प्रेम करतो त्या प्राणी आपल्यावरती प्रेम करतो, आपल्याला जिंकवतो, त्याचा होणारा आनंद काल काकांच्या ज्या उड्या मारण्यामध्ये दिसून येतो. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.